आजच्या ट्रेकिंगची सुरुवात अतिशय सुंदर अशा दृश्यानं रतनवाडी या ठिकाणी आपण आहोत आणि रतनवाडीमधील हा एक छोटासा बंधारा अगदी ओव्हरफ्लो होऊन वाहतो. ट्रेकिंगला आता इथून सुरुवात झाली आहे. एक 12:30ची वेळ आहे. कळसूबाईच्या ट्रेकला ज्यावेळी आपण जातो तेव्हा सुद्धा अशी भाग खेचरं आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला जावं लागतं. त्याच्याच पद्धतीने इथेही आहे. हा बंधारा मागाशी आपण तिकडून त्याचा एक सुंदर असा फोटो आणि एक व्हिडिओ शूट केला होता. आता इथं तशाच पद्धतीनं पुन्हा तोच आपल्याला फिरून इथे दिसतो. पाण्यातून जाताना चला या जरा हळूच आणवले. आता आज पहिल्यांदा ज्यावेळी कळसूबाईचा ट्रेक केला होता त्यावेळीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जवळपास सेम आहे. त्यावेळी पाऊस झाला होता आणि चिखल. आज मला वाटतं वरही तशाच पद्धतीची परिस्थिती असेल. आता पाणी येतं, पाण्यामुळे पायवाटेवर चिखल झालेला असतो. पाय ठेवताच आपण घसरण्याची जास्त शक्यता होते. काय हरकत नाही. चला, आज बऱ्याच दिवसानंतर मोठा ट्रेक पुन्हा एकदा चालू केला आहे आणि मस्त वातावरण आहे. त्या ते खरंच जबरदस्त अनुभव आहे. मगाशी आपण येताना ताजा पाऊस पडल्यानं चिखलमय पाणी पाहिलं होतं. त्यावेळी गमतीनं चहाचा धबधबा म्हटलं होतं. आता हा धबधबा बघता आपल्याला दुधाचा धबधबा वाटतं. फेसाळणारं शुभ्र असं पाणी. वा, बंधारा आहे हा खाली. घ्या. मित्रांनो, ट्रेकिंगचं सुख आणि पृथ्वीवरचा स्वर्ग जो म्हणतात, बऱ्याचदा असा प्रश्न लोकांना पडतो की काय तुम्हाला ट्रेकिंगला जायला आवडतं किंवा काय त्याच्यामध्ये असतं. तर आता हा नजारा बघा. निसर्गाचं हे जे रूप आहे ते फक्त आणि फक्त आपण अशा ठिकाणीच पाहू शकतो. जबरदस्त असं घनदाट जंगल आणि इथे उतरल्यावर आम्ही स्थानिकांना जी चौकशी केली की चला पायथ्याला जायचं अंतर किती आहे, तर त्यांनी सांगितलं की जवळपास एक 6 किलोमीटरचं अंतर आहे. त्याच्यामुळे हे जे पायी अंतर आहे ते पूर्णपणे असं धबधबे, पाणी, हे जे नितळ वाहणारं पाणी आहे तर त्याच्यातून आपल्याला जायचं आहे. आपण चाललो आहे तर हा एक वेगळाच आनंद आहे की फक्त पावसात धबधब्याखाली बसणं आणि त्यापेक्षा रिमझिम पावसात. आता ह्याला पाऊस म्हणायचं कसाही प्रश्न, कारण हा पाऊस नाही तर हे ढग आहेत. या ढगात आपण चाललो आहे. म्हणजे डोंगरावर इथे ढग उतरलेलेच असतात. लांबून आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी ते ढग वाटतात. प्रत्यक्षात तिथे गेलं की पाण्याचे अगदी छोटे छोटे दवबिंदू हे अंगावर असे आपल्या शिंपडल्यासारखे येतात. आता तशाच पद्धतीचं हा सगळा प्रकार आहे आणि खरंच खूप विलोभनीय. तर रतनगड बऱ्याचदा नाव ऐकलं होतं आणि बऱ्याच वेळा जाण्याचं आमचं नियोजन, पण आज त्याला मुहूर्त लागला.
आता हा चिखलाचा रस्ता बघता जाताना खरंच गंमत येणार आहे. मुंग्यांचं वारूळ, आपण जमिनीवरचं वारूळ पाहिलं आहे, पण झाडावर जे मुंग्यांचं वारूळ असतं ते इथं व्हिडिओत दिसतं आहे. आता जवळ जाणं थोडं अशक्य आहे, उंच आहे आणि एका बाजूला आहे. मला वाटतं आता आपण कदाचित एक पहिला टप्पा पार केला आहे. 3 ते 4 ओढे लागलेत आपल्याला, कदाचित 3 असतील. 3 होते ना? एक 3 ओढे होते. आता त्या पाण्यातून पार करत तिथपर्यंत आलो आहे आणि आता एक पहिला टप्पा दिसतोय की झाडांच्या वर कदाचित आलो आहे मी. कॅमेरा सिलेक्ट ते पहा की आता वर कदाचित एक पहिल्या टप्प्याचं पठार असावं. छान मस्त अशा जंगलातून आता पहिल्या सपाटीकडे येतोय की जिथे प्रकाश जास्त दिसतोय. मागे खाली झाडीमुळे पूर्ण अंधारच होता बऱ्यापैकी. आता एक छान पहिला टप्पा आलाय. निरव शांतता आणि एका पक्ष्याचा आवाज येतो. फार वेगळ्या पद्धतीने अशी तो साद घालतो. आता परतीचा प्रवास. वर तुम्हाला रेलिंग दिसतील. झालं एक 3:30ची वेळ, 3:45 वाजलेले. आता उतरायला पुन्हा सुरुवात. नाही, थंडीच्या सीझनमध्ये दिवाळीनंतर परत एकदा आलं पाहिजे. आता आज सगळं धुकंच असल्यामुळे जो आजूबाजूचा परिसर आहे तो काही एवढा क्लिअर दिसू शकत नाही. त्याच्यासाठी हिवाळ्याच्या दरम्यान असं जर आलं ना तर मस्त होईल. दुपारचे फक्त 4:30 वाजलेत आणि सर्वत्र असा ढगांच्या पूर्ण आच्छादित भाग झाल्याने असा अंधार पसरला आहे. मित्रांनो, जे नवीन गडावर बऱ्याच ठिकाणी ट्रेकिंगला येतात त्यांच्यासाठी की रस्ता बऱ्याचदा आपण भरकटतो, तर अशा वेळी
जे बऱ्याचदा ट्रेकिंगसाठी येणारे जे नियमित सरावाचे ट्रेकर्स आहेत तर ते अशा पद्धतीच्या रिबन बांधत असतात. म्हणजे आपणही ज्यावेळी कुठेही नवीन ठिकाणी जातो अशा ट्रेकिंगला तर त्यावेळी अशा रिबन त्या सोबत ठेवायच्या आणि त्या काय करायच्या तर त्या रस्त्याला बांधत जायच्या जिथे झाड दिसेल किंवा काय असं तुम्हाला, की जेणेकरून परतीच्या मार्गाच्या वेळी तुम्हाला ते चालताना सुकर होतं, रस्ता आपला ओळखू येतो. म्हणजे अशा बऱ्याच खुणा असतात. काही ठिकाणी दगड एकावर एक ठेवलेले असतात, काही बाण केलेले असतात, रंगांमध्ये सुद्धा जे स्प्रे वगैरे काही ठिकाणी आजकाल जे मिळतात तर ते सुद्धा काही वापरतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला धन्यवाद बोललं पाहिजे, कारण जे तुमच्यासारखे नवीन ट्रेकर्स असतील तर त्यांना याचा नक्कीच फायदा होतो.